9 महिन्याच्या असताना पॅरालिसिस झालेलं आहे. आता वय 60 आहे. ह्या बिल्डिंग मध्ये आता रात्रीचे 9 वाजले, नाईट ड्युटीला थांबलेत. वय 60 आहे. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव म्हणले तुमचं? दिलीप अंबादास लावा. दिलीप अंबादास लावट. हा. गाव कोणतं? तुळजापूर. तुळजापूर. इथं काय करता? सिक्युरिटीचं काम करतो ना. सिक्युरिटीचं काम करता. किती दिवसापासून करता इथं काम? 1 वर्ष झालं. 1 वर्ष. हा. आणि तुमचं वय किती? वय 60 आहे. वय 60. आणि 1 वर्षापूर्वी कुठं होते? तिकडे गावाकडे होतो. गावाकडं. आणि ते हाताला काय झालं तुमच्या? हे असं झालं, लको मारलेलं. म्हणजे पॅरालिसिस. पॅरालिसिस. कधी झालं पॅरालिसिस? हे 8-9 महिन्याचं असताना झालं. म्हणजे काय म्हणले तुम्ही? काय केव्हापासून झाले ते? 8-9 महिन्याचं असताना झालं. 8-9 महिन्याचं असताना. प्रयत्न केले पण नीट होत नाही. पण तेव्हापासून तुम्ही कष्ट करतायच. करतो. काय काम करता पहिल्यापासून? पहिले सूट मिल मध्ये काम करतो तुळजापूरला. मिल मध्ये येत होतं का करता? ह्या हाताने करता येत नाही, फक्त डाव्या हाताने. तेच हे सामान दोरा बिरा तयार झालेला नेऊन तिकडे लावायचा, गट्टू तयार झालेले नेऊन लावायची, गट्टू तयार झालेले नेऊन लावायचे. बारके बारके 1-1 किलो, 2-2 किलोचे असते. 1-2 किलोचे. तेव्हापासून आतापर्यंत कष्ट करतात. आणि मुलं कुठे आहेत तुमचे? मुंबईला एक आहे. एक मुंबईला आहे. गावाकडे शेती नाही. गावाकडे शेती नाही. मित्रांनो बघा, गावाकडे शेती नाही, काय नाही. 9 महिन्याच्या असताना पॅरालिसिस झालेलं आहे. आता वय 60 आहे. ह्या बिल्डिंग मध्ये आता रात्रीचे 9 वाजलेत, नाईट ड्युटीला थांबलेत. वय 60. नाईट ड्युटी आहे ना पूर्ण आता? सकाळी सुट्टी होणार 8ला. सकाळी 8ला. म्हणजे किती भयानक विषय आहे. तुम्ही बघा, आपले मराठी माणसं आहेत, लातूरचे आहेत, पुण्यामध्ये आहेत. आता हे अशी कहाणी आपल्या मराठी माणसाची. आता याच्यातून काहीतरी शिका. कष्ट सोडले नाही, पण कष्टावर कष्ट करायला ते कधी तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे रात्री आता रात्रच आहे. हा, रातभर तर जागते. सकाळी उठून पुन्हा थोडंफार झोपायचं, घरचं काय उद्योग करून पुन्हा इथं यायचं. काय उद्योग नाही घरी, म्हणजे घरचं काही सामान सुमान आणून देऊन तेवढंच. काय सांगता पोरांना बाकीच्या? काय सांगा ना आजच्या पोरांना काय सांगतात तुम्ही? काय सांगा, जे ते आता जगात रोडच निघाले असले, आता काय करणार. नाही, पण 2 शब्द आपल्या पोरांनी काय करायला पाहिजे, काय नाही तुम्हाला? सगळं करायला पाहिजे. काम धंदा करायला पाहिजे. सगळं आई वडिलांना नेट ठेवलं पाहिजे. बघा, त्यांचं म्हणणं आहे आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, काम धंदा केला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे. मग बरोबर आहे की नाही? बरोबर. काका, तुमच्या कष्टाला आमचा सलाम. धन्यवाद तुमचा. धन्यवाद.